लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा राजकीय फटका बसलेला असतानाच राष्ट्रवादीतून आता मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी देखील होऊ लागली आहे। विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करून ताकद देण्याची मागणी आता राष्ट्रवादीचे आमदार करू लागलेले आहेत। पाहूया। राष्ट्रवादीला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची घाई। 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी। विधानसभेकरता आमदारांना हवाय मंत्रिपदाचा बूस्टर डोस। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं निच्चांकी कामगिरी केली आहे। राष्ट्रवादीचा अवघा एक खासदार निवडून आलेला असताना आता राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत। रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली आहे। येत्या 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करावा अशी मागणी अजित पवारांकडे करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती बदलायची असेल तर आमदारांना मंत्रिपद देऊन त्यांना ताकद देण्याची मागणी केली आहे। तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही, कारण या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतील। राष्ट्रवादीला मंत्रिपदाची घाई झालेली असताना भाजप मात्र त्या मानसिकतेत दिसत नाही। मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं सांगून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आपली सुटका करून घेतली आहे। मंत्रिमंडळाचा विस्ताराची काही चर्चा जो अधिकार एकनाथ शिंदे इथं आहे त्यावर माझं बोलणं योग्य नाही। मंत्रिमंडळाचा विस्ताराची काही चर्चा जो अधिकार एकनाथ शिंदे इथं आहे त्यावर माझं बोलणं योग्य नाही। लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी असूनही झालेल्या पिछेहाटीतून सत्ताधारी अजून सावरलेले नाही। राष्ट्रवादीला मात्र लगेचच मंत्रिमंडळ विस्ताराची घाई झाली आहे। याचा नकारात्मक संदेश महायुतीत जाण्याची शक्यता आहे। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।